पालक मेथी टाकायची आहे ना आपल्याला. आता भाजीला काहीच नाही आहे. हा दे आता. हे बघा हे मामाचा भाव तो एक गोटा आहे मामाच्या भावातला. आणि तुम्हाला थोडंसं दाखवतो बा मामाच्या हे गोटा कसा आहे तर मस्त येतं. झाड झुडून लावून येतं. किड्या तर किड्या आहेत भावांनो, पण ह्या बोंडाच्या वजनानं काही काही ठिकाणी फांदे सुद्धा मोडायला लागली. हो बनवला येतं. हा आता उभी का कपाशी काळजी भाजी हो. हरभऱ्याची भाजी हो. हरभरे भाजी का हो कुठली आणली तू ना. दाजी आता जेवण करायला बसले. नमस्कार भावा बहिणींनो, कसं काय चाललं आपलं. स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. मी चाललो रानामध्ये असे काही कामं येऊन पडले. म्हणजे आम्ही दुसऱ्याकडून पाणी घेऊन ओलीत केलं होतं. तर एका मामाने आम्हाला पाईप दिले होते. तर आम्हाला तेवढे काही पाईप लागत नाही जेवढे आम्ही आणले पाईप तेवढे. तर बाकीचे जे पाईप नेऊन द्यायचे आहे मामाच्या रानामध्ये नेऊन द्यायचे आहे. तसेच आम्हाला पुन्हा आम्ही गहू पेरला परवा. थोडंसं तिथं आता पाणीसुद्धा जोड आहे आम्हाला संध्याकाळपर्यंत. तसे आमचे लई कामं असणार आहे. आम्ही आता का काम करणार आहोत दिवसभर. पाईप नेण्याचं काम, तिकडून पुन्हा पाईपलाईन जोडून आणण्याचं काम, असे तसे काही कामं असणार आहे. ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चला चाललो आता मी निसर्गाचा आस्वाद घेत रस्त्याने चाललो आता मी. हे आम्ही घरची पाईपलाईन पहिलंच लावून ठेवून दिली. संध्याकाळी तेवढा जळ जात नाही आम्हाला. बघा आता आम्ही मामाची पाईपलाईन मामाचे पाईप नेऊन द्याल तिकडे जातो. तिकडे ठेवून मामाचे पाईप घेतो खांद्यावर नेऊन देतो मामाले. मग त्याची बोर गेला आहे त्याच्याकडे पुन्हा पाईप आणायला लागते तिकडं. संध्याकाळी आम्हाला आंध्र पडला असता ह्या कामामध्ये. म्हणून आम्ही आत्ता हे पाईपलाईन हातून ठेवून दिली. तरी पासाने याला हो का पाच काम आहे. हो इथं आमचे पाईप आहे. हे आता पाईप आम्ही तिकडे घेऊन जातो मामाच्या वावरात. आता 1 वाजत आहे, 2 वाजता फेर आले. 6-6:30 वाजेपर्यंत होऊन जाते. बरं ठीक आहे. मग तू घरी गेला का उद्या बिलकुल आम्ही लवकरच येतो. पायटा 7ला चालू करतो उद्या. पराठे उपडते काय का नाही जेवढं लवकर झालं तेवढं बरं बा. तुम्ही तर चालले पराठे उपडाले. जोडून आहे ना. हा तसंही करून टाकू. मग सकाळी करून टाकू. असं आहे भावांनो, पाणीवाला म्हणे व पाणी वाचाय म्हणे आज होत नाही म्हणे. उद्या सकाळी तुम्ही पाईपलाईन जोडून द्या म्हणे. आता उद्या सकाळी आम्हाला पाईपलाईन जोडावं लागते. तुरतच आम्ही मामाचे पाईप आता बाकीचे आम्ही पाईप जोडले. तर जेवढे लागते तेवढे आम्ही पाईप जोडले. आता जे आम्हाला लागत नाहीत हे पाईप आम्ही आमच्या मामाचे आणले होते ते आम्ही पाईप नेऊन देतो. 5-6 पाईप नेऊन देतो. काय करते बा सुमित्रा तू येता. हे खांदं थांब. आता तुम्ही नाही खांदत आता मी नको खांदू. इथं पालक टाकायचे आहे. पालक टाकते काय आता बाफा बनवते का तू. हो हा आम्हाला कुठे वेळ भेटला. तुम्ही करतच नाही काम. आता आम्हाला हे पाईप माईप नेऊन द्यायचं आहे. व्हिडिओ एडिट करणं राहते पुन्हा लई कामं राहते. असे तसे वेळच नाही भेटले आम्हाला. म्हणून आता मी मला करून टाकतो. मला नाही ते काही वाईट नाही म्हणा. आता हे आम्ही पाईप जोडले. आता जोडले पाईप पण ते आमचं कसं आहे तो पाणीवाला मध्ये उद्याच लावून द्या म्हणे सकाळी. तर आता उद्याच लावतो. आता हे तो पण मी टिंकर जोडून देतो. लाईन जोडून ठेवून देतो. ते मामाचे पाईप नेऊन मामाला देऊन देतो. हो तू आता हे लागली करायला करून टाक माझा. होय तर तिकडे आता मी का हो चाललो आता भावानं तिकडे. मी सुमित्रा लागली आता वाफ्याचं काम करायला. तिकडे जातो आता. पाईपनी आले आता. चाललो आता आम्ही पाईप घेऊन. बघा इथं पाय वाट ह्या हे बघा तिकडे भाऊ चालला. मी मग हाव तो घेऊन खांद्यावर चाललो आता. रस्त्यामध्ये आता लई अडथळे आहेत. हे बघा आता हे असं दुसऱ्याच्या रानातून जावं लागते. आता असं लई अडथळे आहे. ते कपाशा मापाशा लागते अंगाने. पाईपाले वाटत ते कपाशा मापाशा. लोकांचा कसा गहू वापला आणि आमचं अजून काहीच नाही. वापस आता आमचा थोडा लेट होते. लेट होते आता आम्हाला. आता काय करत आता चाललो आता मी असं बघा असं रस्त्यानं येतं आम्ही टाकून दिले पाईप. हे बघा हे मामाचा वावर हो. एक गोटा आहे मामाच्या वावरातला. हे मामाचं वावर आहे. इथं हरभरा पेरून आहे. इथं तुरी मोरी आहे. इथं सोयाबीनची जागा हो. हे बघा जबरदस्त वातावरण आहे. आता ह्या झाडाचा मला एक व्हिडिओ सुद्धा काढायचा आहे आरोग्याच्या चॅनलसाठी. घुंगरू नावाची बुटी आहे.
मार्गदर्शन गुरुजी हेल्थ या आरोग्यविषयक चॅनलसाठी त्याचा मी एक व्हिडिओ सुद्धा काढतो आणि तुम्हाला थोडंसं दाखवतो बा माझ्या हे गोटा कसा आहे तर मस्त येतं झाड झुडून लावून आहे येतं झेंडी लावून आहे आंब्याचे झाड होय मला दाखवतो पा तुम्हाला कसं आहे ते मामाचं बघा आतमध्ये अशा प्रकारे आहे बघा हे कुटार ठेवून हे मामाचं आणि येतं बैल बांधते रात्रभर रस्ते खराब आहे ना घरी जाता येत नाही इथं राहते मग रात्रभर बैल घरी झालेलं तिकडं गड्डे गुड्डे आहे तिकडं नाल्या असं तसं लई गोष्टी आहे त्यामुळे जास्त जसे लोक मग येतं रानामध्येच आपली बैल मुलं ठेवते कुटार मुठार येतच ठेवते रानामध्ये बघा आता आम्हाला जात आहे आता आपल्या रानाकडे बाकीचे कामं धामा करायचे आहे आता तोपर्यंत मी हा एक व्हिडिओ काढून घेतो या झाडाचा जबरदस्त झाड आहे जर तुम्हाला आरोग्याची व्हिडिओ पाहायचे असेल तर मार्गदर्शन गुरुजी हेल्थ या आमच्या लोकप्रिय चॅनलवर तुम्ही जाऊ शकता चाललो आता आम्ही आमच्या रानामध्ये हे असे रान आहे बघा वेगवेगळे जडीबुटी आहे बांधावर या जडीबुटीचे सुद्धा व्हिडिओ काढणार आहोत हा पाईप आणले 5च होते आज 19 आम्हालाच लागले एक आगावचा ठेवला कोंकड फिरो फारो पेरला आम्ही आता उद्या लावतो आता तर 5च उरले 25 नेल ते यायचे 5 बिलकुल शिल्लकच होते लागलीच नाही पाईप वाचून यायच्याकडे हो लगेच आहे हो म्हणून दिले आम्ही आळी मुळीचे रस्ते आहे आता जातो आता ह्या जबरदस्त झाड आहे इकडे बघा जशी निसर्ग सौंदर्य जबरदस्त आहे खाली पाच चाला लागते कारण तर खाली अशा प्रकारे गजट आहे हे बघा खराब जागे आहे ना खाली काही जाऊ शकते ना चांगलं पाच जा लागते हे बघा जबरदस्त वातावरण आहे चाललो आता आम्ही आमच्या रानामध्ये इकडे लोकांनी हरभरे पेरले का ट्रॅक्टरवाले आहे ना आणि हे बघा हे तर इस्तो पेटून आहे रान टोकरं न येण्यासाठी सर्व अरेंजमेंट केली आहे आता हा आपला रस्ता चाललो आता आपण रस्त्यात आता हे आमची कपाशी मोडमाड हे आहे डोर हा देऊ हातामध्ये हा तोपर्यंत मी हे जोडतो तोपर्यंत 2-3 हा मग आता पिंक तिकडे लावून जोडा लागते मग आलो आता भावा बहिणीनं आता पाईप नेऊन दिले मामाचे आता हे पाईप जोडतो मी अरे तिथे पुन्हा एक बेंड लागते वाटते आणि तिकडे बेंड मग तोपर्यंत मी हे किलिपा जोडतो आबा झालं नाही तो सुमित्रा हे हो आता साईन खाणं असं एवढं का? खाणार वेळ लागते ना हा इथं पालक मेथी टाकायची आहे ना आपल्याला आता भाजीला काहीच नाही आहे. हा दे आता बाकीचं मी खाणतो आता खा ना आता गणेश तिकडे गेला त्या भांग करतो म्हणजे तुम्ही संध्याकाळी पाईप आणाले लई तर जड हे तोपर्यंत करून टाकू का भाऊ बहिणीनं लई जड आहे कारण हे खाणं म्हणजे काही मामूली गोष्ट आपली गोटाळ जमीन आहे ना हो. कडक जमीन आहे आपली पहिलं खाणं होय आता वयाच्या दे मी खाणतो पण आता आम्ही काम करतो हो काल तू करतो मी असताना दे मी करतो ते बाकीचे हा लहानपणी आहे ना हा नाल्या खांदाला जाऊ हा आमचे बाबा आम्ही तर अशाच टिकाशीर आहे फुटभर असं खांदाचं न टोपले भरभरून येऊन टाकू आम्ही हो ना असे बांधा टाके मातीचे हो आमच्या झाडीपट्टीत हो सुमित्रा आता हे एवढी आपण मेहनत घेतली हा आणि बोंडे लावले उद्या वादारी केली आणि हे बघा काहीच तर नाही येत 4-4 पाकड्या 5-5 पाकड्यापैकी 2-2 3-3 पाकड्या किडेली आणि एकच पाकडी चांगली आहे हा हो ते क्षेत्र पळू पळू आहे हे नाव नाही शब्द पळून आहे हे बघा बघा सुमित्रा पाय हो हे बघा नाव ना बोंडाची शब्द पळून आहे हा हा या सुद्धा बोंडाची शब्द पळून आहे हा तसेच आहे म्हणजे काही काही चांगली दिसते ते आतमध्ये किड्याच आहे ते हा किडा आहे का फायदा झाला आहे ज्याचं हे बाकडं बोंड आहे हे किडलेलंच आहे हा एवढे बोंड लावले आपण हा आता त्या बोंडापैकी 5% होईल का नाही कापूस 100 नाही 100% 5% होईल का नाही कापूस आपला का होते का नाही का माहित आता आपण एवढा खर्च केला मागून लई बोंड लागली आता हे बोंड कसं आहे गेल्या वर्षी एवढेच बोंड होते ते आपल्याला 12.5 क्विंटल कापूस झाला होता हा यावर्षी का 2.5 क्विंटल गेला कापूस खालच्या बोंडाचा एवढे मोठे बोंड असून हा आता वरचे बोंड एवढे चांगले लागले का एकही क्विंटल होते का नाही का बाबा कापूस काही खरं नाही यावर आता हे आता आपण पाहिलेलं बोंड हे हा काय येतं काहीच नाही एकच पाकडी चांगली आहे मग ते एकच काही पकडी चांगली पाड्या नाही. ते काची की चांगली आहे ते तशी 3-3 4 5 पकडे जाते एका बोंडाले ते तशीच आहे हे नाव ना खराब आहे पूर्ण हे बोंडच हे खराब. खराबच आहे बोंडच आणि हे बोंड पूर्ण खराब आहे का झाला फायदा
हा काहीच फायदा नाही. हे बोंड तसंच आहे. असं दिसलं का समजा खराब आहे बोंड. जे हिरवं कंच दिसते ते चांगलं समजायचं. हा कोणतेच नाही चांगले. आता आपण एवढी उधारी केली लोकांची, हा उधार औषधी आणून फवारणी केली तर एवढं नुकसान होईल तर का फायदा. किडा तर किडा आहेच भावांनो, पण ह्या बोंडाच्या वजनानं काही काही ठिकाणी फांदे सुद्धा मोडायला लागली. गेल्या वर्षी आमची फांदे मोडली तरी आम्हाला तेवढा काबूस झाला होता पाय. यावर्षी पुन्हा लई ठिकाणी आमचे फांदे मोडू नये. हां पहिलं डुकरानं बोलले, आता वजनाने मोडत आहे कपाशीच्या. आणि जे आहे ते फुटते का नाही का मला माहीत नाही. आता लागलेला खर्च तरी निघेन का नाही यावर्षी. का माहित निघते का नाही का? खराब गोष्ट आहे यावर्षी, वाटत नाही निघेन म्हणून खर्च. 49,000 खर्च लागला, 19,500 खत झालं. दुनियाच्या पलीकडलं खात माग 10-26 खात, 2,000 रुपये एक पोतं बोगस खात दिलं का काका. पहिलं गेली वाढतीवर, नंतर पाणी आल्यावर फवारणी केल्या. 6,000 झाल्या फवारण्या माया शेवट उधारी केली. आणि आता हे आता अशी कंडिशन दिसत आहे समोर. का खंडवाचा पैसा. आता कसं तरी थोडासा गहू पेरला किती येते 2-3 पोते येईन वाटणी त्या गव्हाचे. निस्ता पोटाला आधार होते. तिखट मीठ का नाही घ्यायचं आणि पुन्हा पुढच्या वर्षी शेती का नाही व्हायची, अशी कंडिशन येऊन बसली भावना. आता जाऊ दे, आता का करते, आता उपाय नाही का. मग आता काय जसं आहे तसं आता जेवण जगाचं. काही हम्म. चटणी भाकर खाऊन आता हं. जीवन जग. जाऊ दे तिकडे. मी त्या भावाला का म्हणते मका पेरू लागला, थोडंसं उभू लागतो पराठ्या. बैलाला मक्का तरी होऊन जाईल का. हो थोडंसं आपलं तो वाफाय बनवायचा आणि थोडासा हो ते कंप्लीट करून टाकतो. तो ठरली का तू. येतो तर. तू लागली होती ना वाफा बनवाले. हो बनवला येतं. हां खंदून ठेवलं मी ना आता. हो आता ते माती गिन वडा करून टाकून द्यायचं. हो हो उद्या टाकून देतो पालक. हो. पाणी लावते ना उद्या. आता खाली बाकी मी थोडं खांदून टाकतो बाकीचं ते आहे. आता मी पाईप जोडून ठेवून दिलं, मग उद्या सोडून देतो पाणी. जमते. बघा कशा कपाशा मोडायला लागल्या. हे बघा वजना नाही, हे मोडते का माहीत नाही. लई ठिकाणी मोडल्या. हे मोडलं पाय फांदा, पण लई ठिकाणी मोडू नये कडकड. आता मी मगाच पाहिला मी लई कपाशा लई मोडू नये जागोजागी. आता काही लागल्यामुळे अशा एकमेकाले टक धरून आहे. पण ते माहीत नाही आता कुठे म्हणून दिसल्या होत्या, पण का होते का गेल्या वेळेशी असंच झालं. तर भाऊ हे बा आता हे मक्केली आता हे मक्केला आता हे जागा बनवायची आहे. आता हे चालू आहे आता उपडणे. आता हे बघा कसं आता ह्याचं आता उपडू नका पाहिजे. आता तिथं लहान भाऊ आहे जमा करत, तिथं मी आता उपडतो. आता पाणी असल्यावर बैला चालायला लागते. मग आता ते घ्या मला मग करावं. लहान भाऊ गेला घराकडे. हे एक वर उपडली आणि हे एक वर उपडली. तसेच आता हे वर लावली, हे लावली वर उपडणं. तर त्या 2 वऱ्यामध्ये तिकडल्या मक्का लावायचा आणि ह्या एका वरीमध्ये कांदे लावायचे. यावर्षी जगण्याची सोय लई मुश्किल आहे. कांदे मांदे झाले तर कसं आहे आपल्याला पोटाला वर्षभर खाली तरी होऊन जाईल. त्या सोयीसाठी आता येतं थोडीशी कपाशी उपडून टाकतो, लावून देतो कांदे. का करते आता कपाशीला मी आत्ताच जाऊन पाहिलं गेलो आता पाणी प्याले तर काही बोंड संपूर्ण सोडून आहे. एकही पकडी निघत नाही. आणि काही ठिकाणी एखादे पकडी निघते. 4 पकड्या खराब, 1 पकडी चांगली. का होणार आहे कापूस. पहिलं 2.5 क्विंटल कापूस होऊ नये. मागून अर्धा क्विंटल होते, 1 क्विंटल होते का कापूस. 3-3.5 क्विंटल कापूस होते फक्त यावर्षी मध्ये. ते पुन्हा बहिणीचं ऑपरेशन आहे. का सहन करायचं. यावर्षी जगण्याची मुश्किल आहे. भाऊ आताच म्हणे मग तू यावर्षी जेवशील कसा रे म्हणे. आता कसं तरी आता करायला लागलं म्हटलं. यावर्षी माझ्या शेळ्या मेल्या. हां पहिलं कशा शेळ्या होत्या तर आम्हाला जगण्याचे साधन होतं. शेती बोलली तर शेळ्या होत्या कधीतरी. शेळ्याही नाही आणि शेतीही नाही. यावर्षी निकाल लागला माझ्या जीवनाचा. जाऊ द्या काय करते. आलं या भोगाशी असावे साधं जीवन भोगून घ्यायचं. कसं ते जीवन जगून घ्यायचं. उपाशी काही माणूस मदत नाही. फक्त कोणतं खातो म्हणलं, कोणतं चांगलं सणवार करतो म्हणलं आपण, हे नाही होऊ शकत फक्त यावर्षी. अशी आता कंडिशन आहे यावर्षी. जीवन जगून घ्यायचं. कसं तरी 12 महिने काढून घ्यायचे. जेव्हा कपाशी पेराचं काम येतं तेव्हा इकडून तिकडून पैसे काढायचे. सुमित्राच्या भावाकडून पैसे काढायचे. नातलं काही पैसे देत नाही म्हणजे माहीतच आहे. कोणतेच नातलं म्हणजे साथ देत नाही. सुमित्राच्या भावाकडून पैसे काढून घ्यायचे आणि पेरून घ्यायचं आपण कसं तरी. आणि जास्त खर्च करा तर कमी करा आता खर्च. यावर्षी जे झालं उत्पन्न तेवढं आपलं थोडंसं कामी येऊन जाते. आपल्याला आधार होऊन जाते. आता यावर्षी पुन्हा कर्ज होऊ शकते. पहिलंच कर्ज होऊ नये. आता पुन्हा होईल कर्ज. का करते आता उपाय नाही. आता उपडतो आता भावानं. आता का चालू आहे तू. हे भाजी कापत आहो. काची भाजी हो. हरभऱ्याची भाजी हो. हरभऱ्याची भाजी का. हो कुठली आणली तू ना. ते दुसऱ्याच्या रानातली हो. येता कुठली दिसली भाजी तर भाजीच करते का फक्त याची घोराने घेईन. आता घोराना करायला नाही जास्त भाजीला काही औषध नाही. आहे. बनवू एक दिवस घोराना आणू पुन्हा का.
हो त्या बाया खुडत होत्या भाजी. पण मग संध्याकाळी जबरदस्त हा बाया भाजी खुडत होत्या. हा हा मी आली तिकडून हा. खुडतो म्हणा थोडीशी म्हणला भाजी. मस्त बनते का भाजी? हो चांगली लागते याची भाजी. आपल्याला कसं आहे, भाजीला काहीच राहत नाही ना, तर म्हणून आता हे चांगली भाजी बनवतो. या आता तुम्ही सुद्धा भाजी खाली मग बनवल्यावर. बनव बनव. जेवतो आता भावा बहिणीनं. हे मंगाच्या पोळ्या, हे हरभऱ्याच्या पानाची भाजी, जबरदस्त. मस्त बनवली, जबरदस्त जेवण. कशी झाली भाजी? मस्त आहे. हो का? हा मग मस्त हरभऱ्याची भाजी बनवली. दाजी आता जेवण करायला बसले. हरभऱ्याच्या पानाची भाजी, मंगाच्याच पोळ्या. हो आता भात बनवला. आता जेवण करा म्हणलं दाजी. वाढून झाली. दाजी म्हणे भूक लागली म्हणे खूपच. जेवण करा म्हणलं. आता रानात काही डबा निरा नव्हता ना दाजीसाठी. दाजीचं खूप काम झालं. आता दाजीला लागली भूक, तर म्हणून म्हणलं जेव्हा म्हणलं पहिलं तुम्ही गरम गरम बनवून दिली जेवायला.